स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्तानुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 62 ऐकणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्तानुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 62, पंचदशी ग्रंथातील अर्थनिवेदन. अक्कलकोटला रामजोशी बुवांच्या घरी पंचदशी म्हणून एक ग्रंथ आहे. तो नेहमी गणपतराव जोशी, गोपाळ जोशी, जयतीर्थ पुराणिक व दुसरी विद्वान मंडळी वगैरे वाचित असो. एके दिवशी नित्य नियमाप्रमाणे वरील मंडळींचे ग्रंथावलोकन चालले असता एका श्लोकाचा अर्थ कोणालाही बरोबर लागेना. त्याच्या विवरणात सर्व मंडळी अगदी गढून गेली होती, पण श्लोकाचा अर्थ काही कळेना. तेव्हा मंडळींनी विचार केला की महाराजांकडे जावे आणि श्लोकाचा अर्थ विचारावा. असे म्हणून सर्व मंडळी दर्शनास गेली. दर्शन घेऊन खाली बसताच तोच महाराजांनी त्यांचा अडलेला श्लोक म्हटला आणि त्यांचे समाधान होण्यासाठी त्याचा अर्थ सांगितला. तो ऐकून सर्व विद्वान मंडळींना महाराजांच्या अतर्क्य सामर्थ्याबद्दल मोठे आश्चर्य वाटले आणि ते नेहमी श्रींच्या दर्शनास येऊन मोठ्या भक्तीने त्यांच्याजवळ 4-4 घटका बसत असत. येथे बखर क्रमांक 62 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.